वा वा वा, पाकातली मस्त अशी जिलबी, वा मस्त. मी कुठल्या लग्नात वगैरे आलेलो नाही आहे. ही स्वतः जाऊन मी स्वीट मार्ट मधनं खरेदी करून आणलेली जिलबी आहे. होय, तुम्हाला बघायचंय कुठलं हे मार्ट आहे, जिलबी कशी तयार झाली आहे ते? चला मग माझ्या बरोबर, चला तर. नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य डोंगरे आणि आत्ता आपण आलेलो आहे कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेजवळ आपल्याला पाहायला मिळतात हे जिलबीचे स्टॉल्स. 100 वर्षांची परंपरा असलेले माळकर स्वीट्स यांच्याकडे मी आत्ता आलेलो आहे आणि तिथं बघायचं आहे जिलबी कशी तयार होती आहे आणि त्याचबरोबर ही परंपरा कशा पद्धतीने ते जपतायत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ओके. शोभा मधुकर माळकर. तर आता बऱ्याच वर्षांची परंपरा आपली इथं आहे. रामचंद्र बाबाजी माळकर जुनं दुकान आहे. आज 100 वर्ष झाले त्याला आणि पहिल्यापासून सासऱ्यांपासून हे सुरू आहे हॉटेल. पहिल्यांदा हॉटेल होतं, हॉटेल अँड स्वीट मार्ट. त्याच्यानंतर मग सगळं आता नुसतं स्वीट मार्टच आहे. त्यात जिलेबी खासियत आहे. आणखीन जिलेबी तयार करण्यासाठी कशी प्रोसेस असते? पीठ तयार करण्यापासून आणि पूर्ण आम्हाला खायला मिळेपर्यंत काय काय करावं? जिलेबीचं पीठ लावायला पहिल्यांदा एक 5-6 दिवस तरी पीठ लावून ठेवायला लागतं आहे. ती मुरते म्हणजे चांगली होते, त्याची आंबटपणा येते त्याला. त्याच्यानंतर ज्या दिवशी करायचं आहे ते पीठ घेऊन त्याच्यामध्ये दुसरं थोडंसं सुक्कं पीठ घालतात. मैदाच भिजवायला पण मैदा, वरणी लावायला पण मैदा असतो. त्यात घालायचं आणि खायचा कलर ISI मार्कचा बुश कंपनीचा कलर वापरतो. आणखीन साखरेचा पाक, त्यात लिंबू घालून पाकाला उकळी आल्यानंतर लिंबू घालतात. लिंबू घालून त्याच्यात लिंबूमुळे चमक येते आणि एक टेस्ट येते. आणि त्याच्यामध्ये आणखी पुन्हा जर ह्याच्या व्यतिरिक्त तर ऑर्डरप्रमाणे आम्ही ह्याची पायनॅपल फ्लेवरची पण करून देतो आणि तुपातली जिलेबी पण करून देतो. पण ते ऑर्डरप्रमाणे देतो. त्या तुपाच्या जिलेबीमध्ये फक्त पाक, हे पीठ थोडंसं व्हाईटमध्ये, कलर वगैरे काही घालत नाही आहे. त्यात केशर टाकतो. केशर टाकून मग तुपातली जिलेबी देतो. मग आता हे जिलेबी तळल्यानंतर पाकात किती वेळ भिजवून ठेवायचं त्याप्रमाणे? असंच काही नाही. तर पीठ लावून ज्यावेळेस जिलेबी तेल तापल्यानंतर तवईमध्ये ते जिलेबी सोडतो. त्याच्यानंतर पाक खाली गरमच असतं आहे कढईमध्ये आणि पूर्ण तळून झाल्यानंतर त्याची प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर पाकात टाकतात
आणि दुसरी पूर्ण भाजून होईपर्यंत हे पाकात असते आणि ते आता टाकायच्या तयारीत असल्यानंतर हे पाकातून बाहेर काढतात. मग याप्रमाणे तयारी म्हणजे पूर्ण होते त्याची प्रोसिजर. किती ते किती वाजेपर्यंत आपलं शॉप ओपन असते? सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत दुकान चालू असते. सकाळी 7ला दुकान उघडल्यानंतर 8:30 पासून जिलेबी करायला सुरुवात होते आणि जसं संपेल तसं दिवसभर गरम जिलेबी मिळते. रोजच्या रोज नवीन फ्रेश जिलेबी तयार करतात. जिलेबी बरोबर आणि कोणते कोणते पदार्थ मिळतात? खाजा आहे, बालुशाही, लाडू, म्हैसूर पाक आणि ह्या कढी असते, लाडवाची कढी, ते देतात. आणि ते दिवसभर म्हणजे रोजच्या रोज फ्रेश मिळते. संपल तसं दिवसभर भट्टी चालू असते. सध्या भाव कसा चालू आहे? रेट काय? सध्या 160 रुपये किलो आहे. तसं बाहेर 200 रुपये किलो आहे तरी हो, पण आपलं नेहमीचं म्हणजे आहे तसं एवढं दर नाही लावत आपण. 160 रुपयांना चांगल्या तेलातली जिलेबी मिळते आपल्याकडे. बाहेर मोठ्या ऑर्डर असतील तर आधी तुम्हाला कॉन्टॅक्ट करा. हां, आधी ऑर्डर देतात, त्यांनी बुकिंग करून जातात. मग दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्या टायमाला त्यांना गरम जिलेबी मिळते. आधी ऑर्डर द्यायला लागते. आपलं इथंच फक्त मिळतंय का आणखी काय ब्रँचेस वगैरे आहेत कुठल्या शहरात दुसरीकडे किंवा कोल्हापूर? नाही, फक्त कोल्हापुरातच आहे. आमचे स्वतः भाऊबंधांचे 5-6 दुकान आहेत. त्या दुकानात नाही एवढी जिलेबी अशी एक जण कुणी आले तर सगळ्या दुकानातले मिळून जवळजवळ तुम्हाला 500 किलो तर जिलेबी असं ॲट अ टाईमला मिळेल. सगळ्यांची एकत्र दिली तर. आणि तसं थांबून ऑर्डर दिली तरी मग तुम्हाला पाहिजे तेवढी जिलेबी करून मिळेल. तर ही जिलेबी एक नंबर झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा आणि जिलेबी नक्की ट्राय करा. धन्यवाद.